आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। अनाथ संजीवनीच्या विवाहासाठी साई प्रसाद परिवाराच्या मदतीचा हात, घरपोच कन्यादान साहित्य। हदगाव तालुक्यातील शिरड येथे सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील शिरड येथील अनाथ युवती संजीवनी हिच्या विवाहासाठी नांदेड येथील साई प्रसाद सामाजिक परिवाराने संपूर्ण विवाहाचा खर्च उचलत कन्यादानासाठी लागणारे साहित्य घरपोच देऊन सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे। या उपक्रमामुळे परिसरातून साई प्रसाद परिवाराच्या कार्याचे कौतुक होत आहे। संजीवनी ही आईच्या गर्भात 6 महिन्याची असतानाच तिच्या आईवडिलांमध्ये वाद होऊन त्यांचा घटस्फोट झाला। त्यानंतर दोघांनीही दुसरे विवाह केल्याने संजीवनीचे संगोपन तिच्या आजीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केले। तिच्या विवाहाची जबाबदारी मोठी समस्या बनली होती। ही माहिती साई प्रसाद सामाजिक परिवारापर्यंत पोहोचताच संस्थेने पुढाकार घेत संपूर्ण विवाहासाठी आवश्यक साहित्य व आर्थिक मदत उपलब्ध करून दिली। तसेच गावातील दानशूर नागरिकांनीही यासाठी आर्थिक सहकार्य केले। साई प्रसाद परिवार नांदेड हा गेल्या अनेक वर्षांपासून देशविदेशातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने कोणताही गाजावाजा न करता सामाजिक कार्य करत आहे। शासकीय रुग्णालय नांदेड येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी अखंड अन्नदान, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच शेतकरी, आत्महत्याग्रस्त, अनाथ व गरजू कुटुंबांना विविध प्रकारची मदत संस्था सातत्याने करत आहे। गेल्या काही वर्षांपासून संस्थेकडून अनाथ व गरजू मुलींच्या विवाहासाठी कन्यादान, अन्नदान आणि आवश्यक साहित्य स्वरूपात सुमारे 51,000 पर्यंतची मदत दिली जात आहे। हदगाव तालुक्यात आतापर्यंत 102 मुलींच्या विवाहासाठी घरपोच कन्यादान साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे। शिरड येथील संजीवनी हिच्या विवाहासाठीही साई प्रसाद परिवाराच्या स्वयंसेवकांनी आवश्यक साहित्य घरपोच देत समाजापुढे माणुसकीचा आदर्श ठेवला आहे। या कार्यामुळे संस्थेच्या सामाजिक सेवाभावाचे सर्वत्र कौतुक होत असून अशा उपक्रमांमुळे गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। M24 ताससाठी प्रतिनिधी कृष्णा चौतमाल, नांदेड। मध्यवर्तीशिवाय कुठपर्यंत माणूस पोहोचत नाही, तर देवाकडे जायचं संताचं माध्यम पाहिजे, कुठल्या संस्थेकडे कोणतरी जाणकार व्यक्ती, मुलं हे आमचे जाणकार मंडळी त्या ग्रुपपर्यंत संस्थेपर्यंत जाऊन योग्य आणि बिलकुल कटाक्ष पाळून समाजातील गरजू व्यक्तीला मदत होते आणि निश्चितच बोलून समाधान करण्याऐवजी एक चांगली मदत देऊन त्या मुलीच्या जीवनामध्ये येणाऱ्या उद्या भविष्यामध्ये तिला काही गरज असते, संसार उपयोगाची असते, गरजू वस्तू देऊन एक चांगली मदत त्या साई प्रसादकडून केली जात आहे। निश्चितच हे सगळ्याच दृष्टीनं त्यांचं जरी कुठं नाव अनामिक मंडळी असेल तरी एक प्रशासनीय बाब आहे। फक्त त्यांच्यापर्यंत गरजू व्यक्ती पोहोचवणं आणि आलेली मदत निष्काम सेवेनं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हेच आपलं मध्यस्थी म्हणून काम आहे। आणि आपलासुद्धा ज्यांनी कोणी हे कार्य केले त्याचा खूप मोठा वाटा आहे। मंडळी, मी बऱ्याच वेळा पेपरमध्ये साई प्रसादला आज प्रत्यक्ष मला इथं येऊन बोलावलं। खरं म्हणजे आमचं काही योगदान नाही, पण निश्चितच या समाजामध्ये खूप चांगलं करणारी माणसं आहेत, फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागते। बऱ्याच बातम्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंग समाजामध्ये चालत असते वेळेस समाज आजही खूप चांगलं समाजामध्ये दाते आहेत, करणार आहेत, फक्त त्यांच्यापर्यंत जाणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि काटेकोर आणि निष्कामपणे मध्यस्थांनी काम करणं हे काळाची गरज आहे। आज खरंच हा परिवार आनंदी आहे। ही मुलगी माझ्या बाजूलाच आहे, आता येणाऱ्या उद्याच्या किती तारखेला बेटा 24 तारखेला लग्न आहे। दोन्ही आईवडील हरवल्यामुळं आणि परिवारातले असे सगळीच मंडळी सदन नाही, सर्व रोजमजुरी करून माणसं आहेत आणि खरंच त्यांच्या पुढे याची फिकीर पडली असते की कसं करायचं, कारण किती गरिबाचा असो कोणाचा असो करायचं त्या पद्धतीने करावंच लागते, आपण करतो सुद्धा। पण ही अतिशय मोलाची मदत आलेली आहे। मी त्या परिवाराच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं जे कोणी मंडळी आहे त्यांना निश्चितच मी धन्यवाद देतो आणि साई प्रसाद त्यांनासुद्धा ईश्वर निश्चित हे कार्य करण्याकरता शक्ती देऊ अशी मी माझ्या वतीनं प्रार्थना करतो।